बंदीच्या बातमीमुळे क्रिप्टोकरन्सी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पण अनेकांना क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय हेच माहित नाहीये। हजारो कोटींची गुंतवणूक झालेली क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय, त्याचा इतिहास काय आणि केंद्र सरकार त्यावर बंदी घालणार म्हणजे नेमकं काय करणार, पाहूयात। क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय? कशी झाली आभासी चलनाची सुरुवात? बंदी मागे सरकारचा हेतू काय? गुंतवणूकदारांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार भारतात खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार आहे। क्रिप्टो हा ग्रीक भाषेतला शब्द आहे, ज्याचा अर्थ रहस्य किंवा गुप्त असा होतो आणि असं गुप्त चलन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी आहे। काही अपवाद वगळता सर्व चलनांवर बंदी घालून आभासी चलनांसंदर्भात व्यवहार नियमन करण्याचा या बंदीमागचा केंद्र सरकारचा हेतू आहे। क्रिप्टोकरन्सी काय आहे त्यावर एक नजर टाकूया। क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक प्रकारचं डिजिटल चलन आहे। या चलनाला भौतिक रूप नसतं, मात्र तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता। 2009 मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंतानं बिटकॉइनची संकल्पना जन्माला घातली। त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी संगणकीय जगात निर्माण झाल्या। अशा प्रकारे आभासी चलनांद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात। या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाहीये। विकेंद्रित व्यवस्था असल्यानं या आभासी चलनावर कुणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारी सुद्धा नाहीये। गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे। अनेक देशातील बँका, हॉटेल्स, कंपन्या, वेबसाइट्स यांनी क्रिप्टोकरन्सीच्या चलनाचा स्वीकार केलाय। त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चाललंय। क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे। अलीकडच्या काही काळात भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे केंद्र सरकार या आभासी चलनावर नियम करण्यासाठी प्रयत्न करते आहे। क्रिप्टोकरन्सीचं नियमन गरजेचं आहे। क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे रोखू शकत नाही, पण त्याचं नियमन आवश्यक आहे असं धोरण भारत सरकारनं ठरवलंय। भारतात कोट्यवधी लोक क्रिप्टोकरन्सी धारक आहेत असं सांगितलं जातं। अनेक देशांमध्ये व्यवहार नियंत्रित करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत। भारतातही क्रिप्टोकरन्सीच्या जाहिराती आणि त्यामध्ये सेलिब्रिटींचाही सहभाग वाढत चाललाय। त्यामुळे वेळीच नियमन केलं नाही तर छोटे गुंतवणूकदार अडचणीत येतील असं बोललं जात आहे। यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका पोहोचू शकतो असं मत आरबीआय आणि सेबी कडून व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या नियमनाची गरज असल्याचं सांगितलं जात आहे। खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणतानाच केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून डिजिटल करन्सीचा मार्ग खुला ठेवणार असल्याची माहिती आहे। रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून डिजिटल करन्सी आणण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्याची तरतूद या विधेयकात केली जाणार आहे। त्यामुळे खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी येणार असली तरी त्याला देशात कसा पर्याय दिला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। सध्या क्रिप्टोकरन्सी नागरिकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करतेय, पण केंद्र सरकार अशा क्रिप्टोकरन्सीला अंकुश लावण्याच्या तयारीत आहे। सोमवारी संसदेचं अधिवेशन सुरू झालं आणि याच अधिवेशनात केंद्र सरकार क्रिप्टो विरोधी का उपयोग ज़्यादातर अब ड्रग्स में, मनी लॉन्ड्रिंग में और इवन टेरर फाइनेंस में हो रहा है।
इसके चारों ओर एक रेगुलेशन इसलिए भी लाना जरूरी है क्योंकि एक स्पेकुलेटिव बबल सा तैयार हो गया है जिसमें निवेशक अपना पैसा लगा रहे हैं और यहाँ पर जो निवेशक है उसको कोई भी प्रकार का प्रोटेक्शन प्राप्त नहीं है। कल चल के अगर कोई क्रिप्टो करेंसी एक्सचेंज खत्म हो जाए या क्रिप्टो करेंसी कोलैप्स हो जाए या हैक हो जाए तो कोई भी प्रकार का प्रोटेक्शन किसी को इसमें मिलता नहीं। क्रिप्टो करन्सीमध्ये भारतातील 10 कोटी लोकांचे 70,000 कोटी रुपये पणाला लागले। ही आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे। त्यामुळे क्रिप्टो करन्सीवर बंदी घातली गेली तर या गुंतवणूकदारांचं काय होणार हा प्रश्न समोर येतो। डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉइन याच्यामधून सध्याची करन्सी ही पूर्णपणे क्रॅश होण्याची शक्यता आहे आणि तरीसुद्धा आज भारत सरकार जर क्रिप्टो करन्सीच्या संदर्भामध्ये खाजगी क्रिप्टो करन्सी नको त्यांच्यावरती बॅन असेल आणि भारत सरकारची स्वतःची क्रिप्टो करन्सी असेल असं जर विधेयक आणणार असेल तरी या देशाचं प्रचंड मोठं नुकसान होऊ घातलेलं आहे। गेल्या काही वर्षात जगभरात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे क्रिप्टो करन्सीचं मूल्य सुद्धा वाढत गेलं। भारतात सुद्धा या आभासी चलनांची क्रेज वाढती आहे। भारतीयांनी हजारो कोटी रुपये या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवलेत। मात्र त्यावर रिझर्व्ह बँक किंवा कोणत्याही सरकारी संस्थेचं नियमन नाहीये। त्यामुळे त्या गुंतवणुकीच्या सुरक्षेचं काय असा प्रश्नही विचारला जात होता। त्यात आता केंद्र सरकारनं खासगी क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय आणि ही बंदी घातली गेली तर आभासी बाजारपेठेवर आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्यांवर काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।